नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। नगराध्यक्ष जाणून बुजून अन्याय करत आहेत, संतोष शृंगारपुरे पत्रकार परिषदेत दिली माहिती। पेण नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागून बराच कालावधी उलटून गेला असून देखील अजूनही स्वीकृत नगरसेवक पदाचा घोळ कायम असल्याने नगर विकास आघाडीचे गटनेते संतोष शृंगारपुरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तसेच नगराध्यक्ष या पीठासीन अधिकारी असल्याने आमच्यावर जाणून बुजून अन्याय करत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे। प्रांत अधिकारी यांनी सूचित करून व कलेक्टर यांनी पत्र देऊन देखील नगराध्यक्ष नगर विकास आघाडीच्या स्वीकृत नगरसेवकाला मान्यता देत नसल्याचे स्पष्ट केले आहे। 28 नगरसेवकांचा एक संच असतो आणि त्याच्यामधून कमिटी तयार केली जाते। जोपर्यंत कमिटी तयार होत नाही तोपर्यंत कोणताही निर्णय घेता येत नसल्याने आपण नागरिकांनाही वेठीस धरत असल्याचे संतोष शृंगारपुरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेण। आपण सर्वजण माझ्या कमी वेळेमध्ये आमंत्रण जे दिलं त्याच्यामध्ये आलात, त्याबद्दल मी सर्व पत्रकारांचे, सर्व इलेक्ट्रॉनिक पत्रकारांचे सर्वांचे मी आभार मानतो। ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण एवढंच आहे की नगरपालिकेमध्ये 16 तारखेला नगराध्यक्ष मॅडमनी जी एक मीटिंग कॉल केली होती, त्यामध्ये उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक या दोन्ही विषयांच्यासाठी त्यांची निवड होती। त्या संदर्भात त्यांनी मीटिंग कॉल केली होती। त्यामध्ये उपनगराध्यक्ष म्हणून निवृत्ती पाटलांची निवड झाली। स्वीकृत नगरसेवक मध्ये 3 नगरसेवक नगरपालिकेला आले, त्यांच्या गटाला 2 गट नगरसेवक आले। आमचा नगर विकास आघाडीला आम्हाला 1 गट आला, 1 नगरसेवक आला। त्याप्रमाणे आमच्याकडनं स्वीकृत नगरसेवक उपेंद्र कोलेटकर उर्फ कुंभार ह्याचं आम्ही नामनिर्देशक भरलेलं होतं। त्याप्रमाणे वैध झालेलं आहे, प्रांतांनी त्याप्रमाणे त्याचं वैध केलेलं होतं। नगराध्यक्ष मॅडमना फक्त अधिकार 21 डिसेंबर 2016च्या ह्याच्याप्रमाणे प्रांतांनी दिलेल्या वैद्य नावांचं फक्त नावांचं वाचन करणं बंधनकारक आहे। नगराध्यक्ष मॅडमनी फक्त त्यांच्याकडच्या 2 नगरसेवकांचं वाचन केलं आणि 1 नगरसेवकाचं कारण सांगितलं की माझ्याकडे अर्ज आलेला आहे, त्यामुळे मी कोणावर अन्याय करणार नाही, मी त्याप्रमाणे शासनाचा गायडन्स घेईन। मी त्यांच्या कायदा सांगितला, त्यांना बंधनकारक काय ते सगळं समजून सांगितलं। त्यामध्ये ऐकायला तयार नाही, त्यांनी आमच्यावर तेव्हा तिथे अन्याय केला। आम्ही तो अन्याय सहन केला। त्यांच्याकडनं गव्हर्नमेंटकडे काही विचारणा झाली नाही। शेवटी आम्ही 19 तारखेला समोरनं गव्हर्नमेंटकडे, कलेक्टर साहेबांकडे, माननीय कलेक्टर साहेबांकडे अर्ज केला की बाबा आमच्यावर असाचा अन्याय झाला आणि असाचा प्रकार झाला। कलेक्टर साहेबांनी त्याप्रमाणे तात्काळ एक लगेच पत्र दिलं की बाबा सदरचं तुम्ही सदरचं तुम्ही ही जी मीटिंग आहे ही मीटिंग घेऊन ती निवड करण्यात यावी म्हणून असं सांगितलं। त्या तारखेचं पत्र माझ्याकडे आता आहे। हे पत्र आहे। हे आम्हाला पत्र त्यांनी ताबडतोब कलेक्टर साहेबांनी दिलं की तात्काळ याच्यामध्ये मीटिंग घेण्यात यावी आणि डिक्लेअर करण्यात यावी। त्यांनी काय कुठल्याही प्रकारचं सीओ जे होते नगरपालिकेचे त्यांनी कळवलं की अशी पत्र आलेली आहेत, त्यांना दिलं। त्यांच्या नावाने होतं, माझ्या नावाने होतं, मला माहित नाही, म्हणजे मला जी काय माहिती मिळाली पण मला पत्र आलं। जे सीओनी काम करायचंय ते सीओनी काम एवढंच केलं की जाऊन त्यांच्या कानावर घातलं। त्यांनी सांगितलं की हो केलं, मी कलेक्टर साहेबांना भेटते, कलेक्टर साहेबांना भेटते। कलेक्टर साहेबांना त्या भेटायला गेल्या का काय केल्या आम्हाला माहित नाही। कलेक्टर साहेबांकडनं आम्हाला नंतर एक पत्र आलं 20 तारखेला की सदरचं काम तुमचं जे काय रजिस्टर केलंय ते आम्हाला सगळी माहिती तुम्ही येऊन तुमचं म्हणणं देण्यावर एक तक्रार झालेली आहे। आम्ही पेणकरनी काहीतरी तक्रार केली, मोने म्हणून आहेत त्यांनी काहीतरी सही त्याच्यावर केली होती। त्याच्यावरती आम्ही आमची बाजू मांडली। त्याच्यावर त्यांनी आम्हाला सगळ्या लोकांना ऍफिडेव्हिट द्यायला सांगितलं। आम्ही ऍफिडेव्हिट दिले। नगरपालिकेमध्ये आम्हाला जे काय आमच्याकडे माहिती होती सगळी आम्ही पुरवली त्यांना। त्याच्यावरती कलेक्टर साहेबांनी ते अर्ज सगळे फेटाळले। त्याचं पत्र मला स्वतःला आलं, नगराध्यक्ष मॅडमना आलं, सीओ ना आलं आणि म्हणजे मोनेला पण गेलं।
हे पत्र माझ्याकडे आहे. आमच्यावर जो अन्याय चाललेला आहे तो अन्याय जाणून बुजून करतायत. सीओ साहेबांकडे जी जबाबदारी होती की फक्त ऑफिशियली जे काय कलेक्टर साहेबांकडनं आले ते त्यांना कळवणं, त्यामुळे सीओ साहेबांनी पीठासीन अधिकारी ते आहेत म्हणून त्याला सांगितलं बाबा मॅडम हे लावा, असं जे माझ्याकडे माहिती त्यांनी सांगितली ती की बाबा आपल्याला ही मीटिंग लावणं गरजेचं आहे. त्यांनी कारण सांगितलं आम्ही इलेक्शन मध्ये आहोत. आमदार साहेबांना भेटले, आमदार साहेबांनी पण तेच सांगितलं की आम्ही इलेक्शन सोमवार नंतर बघू. ते झालं, ते दिवस गेले. आता परत सीओ साहेब त्यांना दोनदा जाऊन बोलून आले. नगराध्यक्ष मॅडम परत सांगायला लागल्या मी कलेक्टर साहेबांकडे जाते म्हणून. त्याच्यानंतर आमदार साहेबांनी सांगितलं